तर आता आणखीन काही कलाकारांना या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे, जे खरं तर या मालिकेचे फार मोठे भाग आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण या मंचावरती आमंत्रित करूयात विनोद गायकर, रोहन गुजर, राधिका देशपांडे आणि सचिन देशपांडे. विनोदला मला विचारायचंय, 500 भाग आता पूर्ण झालेत, कसं वाटतंय? या छोट्याशा कॅरेक्टरनी जी ओळख करून मिळवून दिली ती मंदार दादामुळे आणि किंवा या आपल्या सगळ्या टीममुळे, की ते कॅरेक्टर म्हणून विनोद म्हणून हाक मारण्यापेक्षा कोणीतरी नंदन म्हणून हाक मारावी आणि आपण मागे बळावं, ह्याच्यात जे सुख आहे कलाकाराचं ते या सिरियलमुळे मिळालं, एवढं तर नक्की. क्या बात. रोहन, काय काय अनुभव आले? माझे बाबा शेगावला गेले होते, तेव्हा शेतात काम करणारी 3-4 माणसं, एक म्हाताऱ्या आजी होत्या, त्या बोलत होत्या आमच्या सिरियलबद्दल. तर बाबांना अशी उत्सुकता, काय बोलतात तर ते ऐकायला गेली आणि त्यांनी असंच सांगितलं की माझा मुलगा त्या सिरियलमध्ये काम करतो. त्यांनी काही विचारलं नाही, त्यांनी फक्त त्यांची एक पुरचुंडी होती, त्यातनं 100 रुपये काढून दिले. खरं तर काय त्यांचा पगार असणार आणि काय त्यांना पैसे मिळत असणार आहे, पण त्यांनी ते 100 रुपये काढून दिले आणि त्यांनी सांगितलं की हे त्या पिंट्याला द्या आणि सांगा बाबांचं ऑपरेशन करून घे पायाचं. सचिन, ह्या माणसाला नाही म्हणणं मला आजपर्यंत कधी जमलं नाही आहे. मंदार देवसळी माझा गुरु, मी त्याला दादाही म्हणतो आणि मी त्याला गुरुही म्हणतो. म्हणजे शूटिंगच्या पहिल्या दिवशी मला हे चांगलं वाक्य आठवतं आहे की मेकअप रूम व्हॅनिटीमध्ये बसलेलो असताना त्याने मला येऊन सांगितलं, सचिन, मनीष हे कॅरेक्टर जे आहे ना, तो जान्हवीचा फक्त मित्र आहे, खूप जवळचा मित्र. सो जे करशील ते इतकी काळजी घेऊन कर की थोडं एक्सप्रेशन जास्त केलं ना तर ते कॅरेक्टर चुकू शकतं आणि मित्राचा ट्रॅक दुसरीकडे जाऊ शकतो, जे आपल्याला करायचं नाही. सो तसंच वागत गेलो आणि मग आज हिस्ट्री. मला बऱ्याच जणांचे मेसेज येतात, की बऱ्याच बायकांचे मेसेज येतात की आम्ही कॉलेजमध्ये असताना आमचे जे मित्र होते, जे आमच्यापासून दुरावलेत, कामानिमित्त बाहेर गेलेत वगैरे, त्यांची मनीषला बघितल्यानंतर खूप आठवण येते. राधिका, तुझा कसा अनुभव होता या प्रवासातला? छोटंसं कॅरेक्टर आहे पण बबली चबली आहे. तर जेव्हा मी कुठे बाहेर जाते तेव्हा सुरुवातीला असं म्हणायचं की अगं ती जान्हवीची मैत्रीण, त्यानंतर मग म्हणायला की अगं ती गीता दिसतीये. आता म्हणतात राधिका देशपांडे येते नाही का, गीताचं काम करते. इथपर्यंत लोक मला ओळखायला लागले, मजा येते.